टोटल 90 क्वेश्चन्स आहेत. MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला शॉर्टकटमध्ये आपण MCQ म्हणतो. 90 MCQ आहेत आणि महत्त्वाचं टेस्ट जी आहे ती आपली निगेटिव्ह मार्किंगची नाही आहे, पण CET पण निगेटिव्ह मार्किंगची नसते. नीट असेल, JEE असेल त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं आणि इथे सांगितलेलं आहे हे निगेटिव्ह मार्किंग सांगितलेलं आहे की एक क्वेश्चन जर बरोबर आला, सपोज यू गेट 2 मार्क्स फॉर एव्हरी करेक्ट आन्सर्स, म्हणजे एक क्वेश्चन जर बरोबर आला तर किती मार्क मिळणार आहेत, तर 2 मार्क मिळणार आहेत. आणि फॉर एव्हरी क्वेश्चन यू लिव्ह अनअटेम्प्टेड, म्हणजे तुम्ही जर अटेम्प्टच केला नसेल किंवा तुम्ही तसाच सोडून दिला असेल किंवा तो चुकला असेल, ऑर आन्सर रॉंगली, एखादा अटेम्प्ट केला आहे आणि चुकलेला आहे किंवा सोडून दिला असेल तरीसुद्धा तुमचा 1 मार्क काय होणार आहे, 1 मार्क इज डिडक्टेड फ्रॉम द टोटल स्कोर. 1 मार्क कमी होणार आहे. जसं नीटची एक्झाम घेतली तर तुम्हाला एक बरोबर आला, 90 क्वेश्चन असतात, बायोलॉजीचा पेपर आहे समजा, 90 क्वेश्चन्स असतात, एक बरोबर आला तर 4 मार्क तुम्हाला मिळतात आणि एक चुकला तर 1 मार्क कमी होतो. म्हणजे 4 चुकले तर एक क्वेश्चन बरोबर आलेल्याचे मार्क कमी होतात, 4 मार्क कमी होतात. या टेस्टमध्ये टोटल 90 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला विचारायला मार्क किती मिळत आहेत, 90 पैकी 60 मार्क मिळतात. आपल्याला हे फाइंड करायचं आहे की त्यांनी किती आन्सर करेक्ट दिले. सुरुवात कुठून करायची, जे फाइंड करायचं आहे तिथून. हाऊ मेनी क्वेश्चन्स डिड यू आन्सर करेक्टली. आपण असं समजूया की लेट नंबर ऑफ क्वेश्चन्स आन्सर करेक्टली इज इक्वल टू किंवा बी एक्स एवढे क्वेश्चन्स आन्सर करेक्ट आहे. टोटल किती क्वेश्चन्स आहेत, 90 क्वेश्चन्स आहेत, म्हणजेच जे अनअटेम्प्टेड आहेत किंवा ज्याचा आन्सर रॉंग आहे असे क्वेश्चन किती असणार आहेत. देअरफॉर नंबर ऑफ क्वेश्चन्स लिव्ह unattempted or answer wrongly is equal to किती असतील ते 90 मधून. समजा तुमचे जर 40 बरोबर आले असतील तर टोटल क्वेश्चन 90 आहेत. जर 40 करेक्ट आहेत तर चुकलेले किंवा सोडून दिलेले क्वेश्चन टोटल किती असणार आहेत, तर 90 - 40 असणार आहे. आपण एक्स मानलेत, BE एक्स मानलेले असतील तर सोडून दिलेले किंवा चुकलेले आन्सर किती असणार आहे, 90 - x एवढे असणार आहेत. आता मिळालेले मार्क्स बघूयात. आपल्याला मार्क्स किती मिळालेत, 60, पण आपल्याला एक्सच्या भाषेत पाहिजेत. एका करेक्ट आन्सरसाठी किती मार्क्स मिळत आहेत, 2 मार्क. म्हणजेच 5 करेक्ट आन्सर असतील तर 2 × 5, 10 करेक्ट आन्सर असतील तर 2 × 10, 15 करेक्ट आन्सर असतील तर 2 × 15. किती करेक्ट आन्सर आपण कन्सिडर केलेलं आहे, एक्स करेक्ट आन्सर. म्हणजे आय गॉट मार्क्स फॉर करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सरसाठी मला मार्क किती मिळणार आहेत, 2 × x. बघा हा पार्ट समजला का. हे झालं इक्वेशन नंबर लिहायची गरज नाही. आणि मग जे मी सोडून दिलेले आहेत किंवा चुकलेले आहेत असे क्वेश्चन साठी कमी होणारे मार्क किती आहेत, प्रत्येकाचा 1 आहे. म्हणजे आय लॉस्ट मार्क्स फॉर wrong answer or unattempted. Unattempted or wrong answer. ते किती असतील, तर एका क्वेश्चन चुकला, एक क्वेश्चन चुकला तर 1 मार्क कमी होणार आहे. 5 क्वेश्चन असतील तर 5 × 1 म्हणजेच 90 - x क्वेश्चन चुकलेले आहेत किंवा सोडून दिलेले धरून
90 मायनस क्वेश्चन 90 मायनस एक्स असतील तर 1 मल्टिप्लाय बाय प्रत्येक एका क्वेश्चन मागं 1 मार्क कमी होतो आहे, त्यामुळं 90 मायनस एक्ससाठी 90 मायनस एक्सला 1ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 90 मायनस एक्स हे मिळाले, त्याला मिळालेले मार्क ते जे काय होणार आहेत, कमी होणार आहेत, आणि हे त्याला मिळालेले मार्क्स आहेत. आता काय करायचं पुढे? बघा, एक क्वेश्चन जर चुकला असेल तर 1 मार्क कमी होणार सांगितलंय. 5 क्वेश्चन चुकले असतील तर 5 मार्क कमी होणार. 10 क्वेश्चन चुकले असतील तर 10 मार्क्स कमी होणार. आणि जर 30 क्वेश्चन चुकले असतील तर 30 मार्क्स कमी होणार. आणि चुकलेले किती आहेत किंवा सोडून दिलेले किती आहेत, म्हणजेच बरोबर न आलेले किती आहेत, 90 मायनस एक्स. म्हणजे किती मार्क कमी होणार, 90 मायनस एक्स एवढे मार्क कमी होणार. आता त्याला मार्क मिळाले किती, टोटल 2x मिळाले, आणि त्यातनं कमी किती होणार आहेत, 90 मायनस एक्स. म्हणजेच ही जी 60 व्हॅल्यू त्याला मिळालेली आहे, कशावरून मिळाली, या दोघांची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. तर टोटल स्कोर माय टोटल स्कोर इज इक्वल टू 60. देअरफॉर जे करेक्ट आन्सरचे टोटल मला मिळाले, निगेटिव्ह मार्किंगचा हा खूप मोठा तोटा असतो की बरोबर आलेत पण काही क्वेश्चन जर सोडले असतील, आता इथे सोडलेल्यामुळे पण कमी होत आहेत, पण काही एक्झाममध्ये फक्त चुकीच्या क्वेश्चन अटेम्प्ट केला, चुकीचा आन्सर दिल्यानंतर कमी होणार आहेत. म्हणजेच हे एवढे मार्क 90 मायनस एक्स एवढे कमी होणार. आणि यांची मग मला मिळाले मार्क किती सांगितले त्यांनी, तर 60 सांगितलं आहे 90 पैकी. देअरफॉर इक्वेशन सॉल्व करूया. लिनियर इक्वेशन आलेलं आहे, 2x मायनस 90 ब्रॅकेट ओपन केला तर प्लस एक्स इज इक्वल टू 60 मायनस 90 इकडे घेऊ, एक्स प्लस 2x म्हणजे 3x इज इक्वल टू 60 प्लस 90. देअरफॉर 3x इज इक्वल टू 150. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली, 75. म्हणजे मी आन्सर करेक्ट दिलेले क्वेश्चन किती आहेत, तर 75. काहीतरी चुकलं की रे, 3 डिवाइड करायचं चुकलं. हां, 3 5 जा 15 ना, 50. देअरफॉर आन्सर शेवटीला नंबर ऑफ क्वेश्चन्स आन्सर करेक्टली इज इक्वल टू 50. म्हणजे 90 पैकी. आणि मग चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता, 50 क्वेश्चन माझे बरोबर आहेत, एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत, म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच टोटल मला मिळणार 100. आणि 50 क्वेश्चन पैकी प्रत्येकाचा चुकले किती, 40 चुकले. 90 क्वेश्चन टोटल आहेत, मग 40 चुकलेले 40 मार्क, 40 मार्क्स कमी होणार. म्हणजे 100 मायनस 40 किती मिळणार आहे, 60. म्हणजे ज्याला 90 मार्क्स किती मिळाले, 100 मार्क्स मिळाले, त्याचा स्कोर किती झाला, 60 झाला. त्यामुळं जेई स्पेशली जेईमध्ये तुम्ही कितीही चांगलं परफॉर्मन्स दिला असला, कितीही चांगले मार्क मिळालेले असले, तरीसुद्धा कुठेतरी अशा ठिकाणी चुकलेलं असतं जिथे निगेटिव्ह मार्किंगमुळे स्कोर कमी होतो. बघ, क्वेश्चन लिहून झाला सगळ्यांचा, सोल्युशन लिहिलं, याच्यामध्ये काय अडचण आहे का, परत सांगायची गरज आहे का बघा. हे क्वेश्चन असे आहेत की बघून थोडंसं वेगळे वाटतात, पण एकदा आपण फॅमिलियर झालो की अवघड वाटत नाहीत, वेगळं वाटणार नाही. बघा, लक्ष द्या. त्यांनी सांगितलंय माझा एक क्वेश्चन बरोबर आला, लक्ष का बघा, एक क्वेश्चन बरोबर आला तर मला 2 मार्क मिळणार आहेत. आणि एक क्वेश्चन जर चुकला तर माझा 1 मार्क कमी होणार आहे. आणि माझा टोटल स्कोर झालेला आहे 60. तर त्यांनी विचारलेलं आहे की किती क्वेश्चन माझे बरोबर आले आणि किती क्वेश्चन बरोबर आले हे विचारलं आहे. आता एक्स क्वेश्चन करेक्ट आले असं जर मी समजत असेल
मी अगोदरच कन्सिडर केलं की माझे एक्स क्वेश्चन करेक्ट झाले. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 90. त्यामुळं मग माझे आन्सर करेक्ट चुकलेले किती असणार आहेत तर 90 - x. याच्यामध्ये काय अडचण आहे का बघा. आणि मग एका क्वेश्चनला जर 2 मार्क्स असतील तर एक्स क्वेश्चनसाठी किती मार्क असणार आहेत तर 2x. एका क्वेश्चनला 1 मार्क कमी होत असेल तर 90 - x साठी किती मार्क कमी होणार आहेत तर 90 - x. आणि हे मला मिळालेले मार्क्स आणि हे कमी होणारे मार्क यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर म्हणजेच 2x - 90 - x सबट्रॅक्शन केल्यानंतर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक्सची जी व्हॅल्यू मिळेल ती म्हणजेच नंबर ऑफ करेक्ट क्वेश्चन्स. पुढचा प्रश्न घ्या. A man sold an article for rupees 495. A man sold an article for rupees 495 and gained 10% on it. And gain म्हणजे प्रॉफिट त्याला मिळालं 10% on it. Find the cost price of the article. Find the of an article. हे प्रॉफिट लॉसचं एक्झाम्पल नाही आहे, पण तुम्हाला प्रॉफिट लॉस माहीत असल्याशिवाय हे लिनियर इक्वेशनमधलं एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. हे पण तेवढंच खरं आहे की पूर्ण प्रॉफिट लॉसचा जरी कन्सेप्ट नसला तरी एक तर माहिती आहे आपल्याला कॉस्ट प्राईस, प्रॉफिट आणि सेलिंग प्राईस. ह्याच्यामध्ये त्यांनी कोणती प्राईस दिलेली आहे? ही सेलिंग प्राईस दिलेली आहे. सेलिंग प्राईस किती दिलेली आहे? 490 रुपीज म्हणूया, 495 रुपीज दिलेली आहे. आणि त्याला प्रॉफिट किती मिळतं आहे तर 10% मिळतं आहे. कॉस्ट प्राईस काय आहे तर एक्स म्हणूया. लेट हां सांग 50. किती 50. ह्याचा आन्सर सांगतोय का? नाही सर. मग काय करतो रे तू? सॉरी, अरे काय 495 रुपयाची कॉस्ट आहे, म्हणजे 50 याची कॉस्ट प्राईस विचारले. 50 रुपयाची वस्तू तू 495ला विकली का? कसलं प्रॉफिट आहे? अरे थोडा विचार कर की. तू बरोबर सांगत होता सुरुवातीला, तुझे म्हणजे हे वर्ड प्रॉब्लेम तुझे बरोबर यायचे. प्रॉफिट लॉसमध्ये तू बऱ्यापैकी चांगला आहे की रे, कळलं का? कॉस्ट प्राईस विचारली आहे, कॉस्ट प्राईस एक्स म्हणूया, रुपीज एक्स. कॉस्ट प्राईस एक्स मानली तर 10% जो दिला आहे प्रॉफिट म्हणजे गेन इज इक्वल टू 10% कोणाच्या माहीत आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? जे प्रॉफिट असतं किंवा 10% प्रॉफिट आहे मला, तर ती सेलिंग प्राईसच्या 10% असतो का कॉस्ट प्राईसच्या 10%? एवढीच छोटीशी गोष्ट माहीत असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. समर्थ तुला कळत नाही व्हिडिओ चालू करायचं जॉईन झाल्यावर? हां सांग. एवढंच कळलं पाहिजे की प्रॉफिट जे असतं ते सेलिंग प्राईसवर असतं का कॉस्ट प्राईसवर असतं? तर प्रॉफिट नेहमी म्हणजेच दुसरा शब्द आहे गेन, हा कॉस्ट प्राईसवरती कॅल्क्युलेट केला जातो. जो प्रॉफिट त्यांनी 10% सांगितलं आहे, 10% ऑफ काय एक्स, आणि ज्याची व्हॅल्यू आपल्याला किती येणार आहे 10% ऑफ एक्स कसं कॅल्क्युलेट करतो? 10/100 मल्टिप्लाय बाय एक्स. 1 0 कॅन्सल झाल्यानंतर x/10 हा झाला गेन. एवढी अमाऊंट झाली. कॉस्ट प्राईस एक्स असेल तर गेन मिळाला म्हणजेच प्रॉफिट मिळाला x/10.
आणि मग करा ॲडिशन. सेलिंग प्राइस इज इक्वल टू काय? सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, माहिती आहे आपल्याला. आणि मग सेलिंग प्राइस किती आहे? ॲक्च्युली उलटा लिहूया, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. कॉस्ट प्राइस प्लस गेन म्हणजेच प्रॉफिट इज इक्वल टू काय? सेलिंग प्राइस. आणि कॉस्ट प्राइस किती मानलेली आहे आपण? एक्स प्लस एक्स अपॉन 10 इज इक्वल टू सेलिंग प्राइस किती आहे? 495. 10नी मल्टिप्लाय करूया सगळ्यांना, म्हणजेच 1 मिनिट 10% बरोबर आहे. 10x 10नी सगळ्यांना मल्टिप्लाय करूया. 10x प्लस एक्स इज इक्वल टू 4950. आणि मग 11x इज इक्वल टू, इथे घेतो बाजूला, 11x इज इक्वल टू 4950. डिवाइड होते का 11नी? 44 45 450 का? x इज इक्वल टू 450. म्हणजेच काय? कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल इज इक्वल टू ₹450. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन देतो मी. 2 क्वेश्चन इथे लिहायचे आहेत खरं. लिहून टाका पटकन, म्हणजे पुढचा क्वेश्चन लिहितो आहे. हां, झालं का बघा? प्रश्न झालेला आहे सगळ्यांचा. कॉस्ट प्राइस एक्स मानलेली आहे. प्रॉफिट म्हणजे गेन पर्सेंट, त्यांनी 10% सांगितलं आहे म्हणून गेन फाइंड केला. 10% ऑफ कॉस्ट प्राइसवरती गेन कॅल्क्युलेट करायचा असतो. तो 10% ऑफ एक्स म्हणजे 10/100 इंटू एक्स आला, म्हणजेच x/10. आणि मग कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइस गेन इज इक्वल टू सेलिंग प्राइस, हे माहिती आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. पुढचे 2 क्वेश्चन थोडे वेगळे आहेत. तुमचं केमिस्ट्रीमधलं फिजिकल और केमिस्ट्री जो आहे त्याच्याशी थोडाफार मिळतं जुळतं आहे. हाऊ मच प्युअर अल्कोहोल how much pure alcohol be added to 400 ml. व्यवस्थित क्वेश्चन लिहून घ्या, समजून घ्या. थोडंसं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुमचा चॅप्टर झाला असेल नसेल, पुढे असेल 10th पर्यंत, तुम्हाला 11th-12th मध्ये तर खूप डिफिकल्ट होतं असे क्वेश्चन. म्हणजे हे असंच थोडंफार असतं, पण त्याच्यामध्ये अजून डेप्थ असते. प्युअर अल्कोहोल बी ॲडेड 10th पर्यंत असे असणार आहे. टू 400 ml ऑफ 15% सोल्युशन added to 400 ml of a 15% solution to make its strength %32. नेक्स्ट क्वेश्चन पण लगेच देतो मी, कारण तो पण याच्या सारखाच आहे, सिमिलर क्वेश्चन आहे. थोडा फरक तुमच्या लक्षात येईल सॉल्व केल्यावर. 50 kg of an alloy
of lead and tin contains %60 lead. How much lead must be melted? Into it to make an alloy. Melted into it. To make an alloy containing 75% lead. ठीक आहे, पुढे बघा. सुरुवात कुठून करायची? हां बोला. फर्स्ट सॅम्पल आलं. काय आलं? 100 ml. 100 ml. बरोबर आहे, 100 ml. बरोबर. बघा काय क्वेश्चन आहे, समजतोय का? ॲक्च्युली ते सांगितलंय की अल्कोहोल ॲड करायचं आहे, प्युअर अल्कोहोल काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. समजा एक तुम्ही सोल्युशन बनवताय, त्याच्यामध्ये तुम्ही अल्कोहोल किती टाकणार त्याप्रमाणे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठरतं. त्यांनी सांगितलं आहे की सोल्युशन जे आहे ते टोटल सोल्युशन आहे 400 ml आणि याचं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी सांगितलं आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन किती सांगितलं आहे? तर 15% सांगितलं आहे. म्हणजे 400 ml पैकी 15% कॉन्सन्ट्रेशन आहे. याचा अर्थ 15% त्यातला काय आहे? तर अल्कोहोल आहे. प्युअर अल्कोहोल 15% आहे आणि बाकीचा पार्ट म्हणजेच 85% काय आहे? तर आपण म्हणूया की वॉटर आहे, डिस्टिल्ड वॉटर आहे. आणि मग ते कॉन्सन्ट्रेशन ठरतं. याच्यामध्ये जसं तुमचं प्युअर अल्कोहोल वाढत जाईल त्याप्रमाणे ते कॉन्सन्ट्रेशन काय होईल? वाढत जाईल. कशाचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल? तर अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल, म्हणजेच सोल्युशनची स्ट्रेंथ वाढत जाईल. काय करूया? तर टोटल सोल्युशन आहे 400 ml आणि त्याच्या 15% म्हणजेच अल्कोहोलची क्वांटिटी फाइंड करूया. बघा, लेट एक्स काय कन्सिडर करूया, काही गरज नाही. आपण अल्कोहोल किती ॲड करायचे ते एक्स मानता येईल आपल्याला. खरं एक्सच मानावं लागेल. लेट एक्स ml ऑफ अल्कोहोल ऑफ प्युअर सोल्युशन लिहा. टू बी ॲडेड x ml अल्कोहोल ॲड करायचं आहे असं आपण कन्सिडर केलं तर सुरुवातीला आपल्याला हे कॅल्क्युलेट करावं लागेल की 15% अल्कोहोल म्हणजे क्वांटिटी किती. मग 15% कुणाच्या? तर टोटल सोल्युशनच्या. टोटल सोल्युशन किती सांगितलं आहे? तर 400. आणि नंतर आपण 15% किती मिळत आहेत त्याच्यानंतर ठरवूया की x kg ॲड केल्यानंतर, x ml ॲड केल्यानंतर टोटल सोल्युशन किती होणार. आणि मग हे अल्कोहोल जे ॲड करणार आहे ते 32% होण्यासाठी
be added to get 32% strength. एक काम करूया, XML ॲड करण्यासाठी, ठीक आहे, 32% स्ट्रेंथ किंवा कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी XML ॲड करायचं आहे हे आपण मानलं. सुरुवात काय करूया, 15% कॅल्क्युलेट करूया. 15% सोल्युशन, देअरफॉर 15% ऑफ 400 ml इज इक्वल टू 15/100 मल्टिप्लाय बाय 400. हे माहिती आहे आपल्याला, 20 कॅन्सल होतात म्हणजे 60 ml. थोडक्यात 400 ml मध्ये 60 ml अल्कोहोल जर टाकत असेल तर मग कॉन्सन्ट्रेशन किती होतं आहे, 15% होतं आहे. मग जर आता तुम्हाला ते सोल्युशनचा कन्सेप्ट माहीत असेल, ज्यावेळेस मी अल्कोहोल ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्यावेळेस ही अमाऊंट वाढणार आहे. 60 ml ची 70, 80 ml अशा पद्धतीनं वाढणार आहे आणि ॲटोमॅटिक टोटल क्वांटिटी पण वाढणार आहे. म्हणजे सोल्युशनची क्वांटिटी 400 ml आहे ती पण वाढणार आणि 15% 15% म्हणजे किती ml आहे, 60 ml आहे. 60 ml पण इन्क्रीज होणार आहे. आणि मग आपण अल्कोहोल ॲड करतोय म्हणजे 60 ml चं किती ml होणार आहे, तर 60 + XML होणार आहे. 32% साठी आपण अल्कोहोल किती ॲड करणार आहे, याच्यामध्ये XML ॲड होणार आहे. आणि मग टोटल अल्कोहोल किती होणार आहे, तर X + 60 किंवा 60 + X एवढं अल्कोहोल होणार आहे. आणि त्यावेळेस सोल्युशनची क्वांटिटी किती होणार आहे, तर 400 + X होणार आहे. आणि मग याचा पर्सेंटेज किती असणार आहे, तर 32%. एवढं समजतंय का बघा. परत एकदा मी सांगतो, सध्या आपण स्टेटमेंट लिहूया अगोदर की 15% 400 ml सोल्युशन असेल तर 15% कॉन्सन्ट्रेशनसाठी अल्कोहोल किती असणार आहे, तर 15% ऑफ 400 ml म्हणजेच 15/100 × 400 म्हणजेच 15 × 4 = 60 ml. 60 ml एवढं अल्कोहोल होतं. त्यावेळेस स्ट्रेंथ काय होती, कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 15% होतं. आणि त्यावेळेस सोल्युशनची क्वांटिटी किती होती, 400 ml एवढं आपण शोधलं. आणि मग आता ह्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढवायचं आहे आपल्याला. कशासाठी, तर स्ट्रेंथ वाढवायची आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. आणि ते किती करायचं आहे, तर 32% एवढं स्ट्रेंथ करायची आहे. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन 32% साठी 60 ml मध्ये XML आपण ॲड करणार आहे. ॲटोमॅटिक ते XML अल्कोहोल टोटल सोल्युशनमध्ये पण ॲड होणार आहे. म्हणजे टोटल सोल्युशन किती ml असणार आहे, 400 + X. आणि टोटल अल्कोहोल किती असणार आहे, तर 60 + X. देअरफॉर फॉर गेटिंग 32% स्ट्रेंथ, टोटल क्वांटिटी ऑफ अल्कोहोल म्हणूया, इज इक्वल टू क्वांटिटी किती होईल, तर अगोदर किती होते, 15% असताना 60 ml होती, आता किती होईल, 60 + XML होईल. आणि टोटल क्वांटिटी ऑफ सोल्युशन अँड क्वांटिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू किती असेल, तर 400 + XML असेल. बस एवढं जर तुम्हाला समजलं की पुढचं कॅल्क्युलेशन अवघड नाही आहे. तुम्हाला जर 20 पैकी 15 मार्क मिळाले असतील तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो 15/20 मल्टिप्लाय बाय 100. आपल्याला टोटल सोल्युशन एवढं आहे 400 + X आणि त्यापैकी अल्कोहोल एवढं प्रमाण आहे आणि मग त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे किती प्रमाणात अल्कोहोल आहे. म्हणजे 60 + X डिवायडेड बाय 400 + X मल्टिप्लाय बाय 100. टोटल सोल्युशन आहे, त्यापैकी अल्कोहोलचं प्रमाण कॅल्क्युलेट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. आणि अल्कोहोलचं प्रमाण किती आहे, तर 60 + X. देअरफॉर पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज ऑफ प्युअर अल्कोहोल
इज इक्वल टू काय येणार, तर किती अल्कोहोल आहे सोल्युशनमध्ये 60 + x आहे. कितीपैकी, तर टोटल सोल्युशन किती आहे 400 + x आहे. आणि याला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही 100नी. कशाची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला, इज इक्वल टू 32%. इज इक्वल टू 32. हे 100नी मल्टिप्लाय केल्यावर पर्सेंटेजमध्ये येतं आणि ते व्हॅल्यू 32% दिलेली आहे त्यांनी. त्यामुळं दोन्ही साईडचे पर्सेंटेज आपण कॅन्सल करूया आणि मग इथे तुम्हाला 60 + x डिवायडेड बाय 400 + x मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 32. हे इक्वेशन असं छानसं तयार होणार आहे. काय करूया, 400 + x इकडे 32ला मल्टिप्लाय करूया, 100नी इथे मल्टिप्लाय करून घेऊया. दुसरा ऑप्शन काय नाही आहे. 16 4 4नी डिवाइड करू, थोडंसं सोपं जाईल. 8 होईल, इथे 25 होईल. दोन्ही साईडला 4नी डिवाइड करूया म्हणजे 25 × 60 + x इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 400 + x. आणि मग 25 × 60 150 बरोबर आहे का बघा. 25x इज इक्वल टू प्लस 8x. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 8x लेफ्टला येतील आणि 1500 राईटला जातील. म्हणजेच 25x - 8x इज इक्वल टू 3200 - 1500. आणि मग 25 - 8 किती 17x बरोबर आहे का. बरोबर. 17x इज इक्वल टू 3200 - 15 1700 आणि मग 17नी डिवाइड केलं तर एक्सची व्हॅल्यू येईल 100. देअरफॉर 100 ml ऑफ अल्कोहोल मस्ट बी ॲडेड टू द सोल्युशन टू गेट 32% स्ट्रेंथ. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी पुढचा क्वेश्चन ट्राय केलं का, कारण तो पण क्वेश्चन असंच आहे. एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये 15% अल्कोहोल आहे. तसं यांनी अलॉय घेतलेलं आहे. अलॉय म्हणजे काय, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त जर मेटल एकत्र केले तर त्यांच्यापासून काय तयार होतं, तर अलॉय तयार होतो. म्हणजेच त्याच्यामध्ये लीड वापरलेलं आहे आणि टीन वापरलेलं आहे. मेटल नॉन मेटल काय असेल ते तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि मग त्यापैकी 60% लीड आहे 50 kgमध्ये. जसं इथे सोल्युशनमध्ये किती % अल्कोहोल होता, तर 15%. टोटल सोल्युशन होतं 400 mlचं. त्यापैकी 15% 15% काय होता, अल्कोहोल होता. तसंच सेम क्वेश्चन आहे. टोटल अलॉय जो आहे तो 50 kg आहे, 50 किलो आहे आणि त्यापैकी 60% लीड आहे. बघा जमेल का. आणि मग त्यात पुढे सांगितलंय की लीडचं प्रमाण 60%च्या ऐवजी काय करायचं आहे, 75% करायचं आहे. आणि मग किती ते ॲड करावं लागेल, थोडक्यात मेल्ट करून काय करायचं आहे, लीडला त्या अलॉयमध्ये ॲड करायचं आहे. मग 75% करण्यासाठी किती लीड ॲड करावं लागेल हे विचारलं आहे. आणि ते तुम्ही एक्स घेऊ शकता. किती 7.5 kg. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. क्वेश्चन काय, हाऊ मच लीड मस्ट बी मेल्टेड इनटू इट टू मेक अन अलॉय कंटेनिंग 75% लीड. नाही चुकलं. काय चुकलं बघा, 50 किलो कसं काय रे, एवढं कसं 7. मेल्टेड इंटू 2 2 वेळा 2 कुठनं आलं रे, इंटू काय होतं ते, इंटू इट टू मेक इंटू इट
टू मेक an alloy containing 75%. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं यांचा आन्सर. हां 40 50 किलो alloy आहे, त्याच्यामध्ये 40 किलो वाढवायचं म्हणतोय. 60% ऑलरेडी आहे. 60%चं 75% 60-40 म्हणजेच 30-20 असणार आणि त्यांना 75% करायचं आहे म्हणजे 80 घेतलं तीस आणि 60 60-20 60 आणि 20 पर्सेंटेज काय होणार? बरोबर आहे. हां आन्सर चुकलं आहे प्रीती, परत एकदा ट्राय करा. काहीतरी चुकलं आहे, त्यांनी ते पर्सेंटेज बरोबर येत नाही आहे. काय करावं लागेल? बघा लीडचं प्रमाण आपल्याला ॲड करायचं आहे, ते सगळं ठीक आहे. सेम हा क्वेश्चन सॉल्व केला होता तसंच आहे. अगोदर काय करूया, हे 60% किती येतं ते कॅल्क्युलेट करूया, किंवा सुरुवात अशीच केली तर चालेल. लेट x kg ऑफ लीड be added to get 75% in alloy. काहीतरी चुकतंय. added to alloy 75% चालेल. 75% of lead in alloy. 75% of lead in alloy. हे सुरुवातीचं स्टेटमेंट. एक्सचं थोडा वेळ नंतर विचार करूया. अगोदर हे कॅल्क्युलेट करूया की 50 किलोचा जो गोळा आहे, अलॉय जो तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये 60 kg 60% लीड आहे, म्हणजेच किती kg लीड आहे. देअरफॉर quantity of lead is equal to total अलॉयची क्वांटिटी किती आहे? 50 kg आहे. टोटल अमाऊंट आहे 50 किलो आणि त्यापैकी लीड किती पर्सेंट आहे? तर 60% ऑफ 50 kg म्हणजे 60/100 into 50. 0 कॅन्सल, 5 to the 10 आणि 2 30 kg येणार. थोडक्यात 50 किलो जे अलॉय सांगितलं आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी लीड किती आहे? तर 30 kg आहे. आणि हे बरोबर आहे का कसं कन्फर्म करायचं? 50 kg च्या डबल किती होणार आहे? 100% होणार आहे. आणि मग 30च्या डबल किती? तर 60%. म्हणजे 60% लीड असणार आहे आणि 40% काय असणार आहे? तर टीन असणार आहे. त्यांनी दोघांचं अलॉय बनवलेलं आहे, लीड आणि टीन. आता एक्स ॲड केल्यानंतर टू गेट 75% लीड इन अलॉयमध्ये 75% लीड मिळण्यासाठी आपण दोन्ही सुद्धा क्वांटिटी कॅल्क्युलेट करूया. क्वांटिटी ऑफ लीड किती येईल?
लीड किती आहे तर 30 kg आहे आणि त्यात किती ॲड केलं तर x kg ॲड केलं म्हणजेच लीड किती झालं 30 प्लस x kg एवढं लीड झालं आणि त्यावेळेस अलॉय किती आहे टोटल 50 kg आहे आणि मग x लीड जेवढं ॲड केलेलं आहे ते अलॉयमध्ये पण ॲड होणार आहे म्हणजेच टोटल क्वांटिटी ऑफ काय तर 30 दिसतंय काय दिसतंय 80 काय दिसतंय 80 दिसतंय सर 80 दिसतंय पण तुला माहिती आहे का 30 आहे हो मग 30च घ्यायचं ना रे का 80 घेणार 80 दिसतंय म्हणून नाही क्वांटिटी ऑफ अलॉय किती येणार 50 प्लस एक्स kg आणि मग याचं पर्सेंटेज त्यांनी पाहिजेल आहे 75% देअरफॉर पर्सेंटेज ऑफ लीड इन अलॉय इज इक्वल टू 75% आणि दुसऱ्या भाषेत टोटल क्वांटिटी अलॉयची किती आहे 50 प्लस एक्स त्यापैकी लीड किती आहे 30 प्लस एक्स मग पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करतो तर 30 प्लस एक्सला 50 प्लस एक्सनी डिवाइड करून मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू पर्सेंटेजमध्ये होईल पर्सेंटेज इज इक्वल टू 75% आणि मग थोडक्यात असं की 30 प्लस एक्स अपॉन देअरफॉर 30 प्लस एक्स अपॉन 50 प्लस एक्स मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 75 त्यांनी पर्सेंटेजमध्ये दिलं आहे त्यामुळे हे लिहिणं गरजेचं आहे एक स्टेप वाढली तरी चालेल आणि मग डिवाइड करूया 25नी दोन्हीला 100ला आणि 75ला डिवाइड होईल जेणेकरून पुढचं कॅल्क्युलेशन 4 जा आणि इथे 3 जा म्हणजेच हा 50 प्लस एक्स 3ला काय 25 ला 50 ला पण निवडायचं शाबाश 25नी 100ला आणि 75ला डिवाइड करायचं आहे ना कुठं पण नाही डिवाइड करायचं रे नंबर दिसलं की डिवाइड नाही करायचा हा पार्ट एक वेगळा आहे हा सेपरेट पार्ट आहे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया हा डिनॉमिनेटर कुणाला मल्टिप्लाय होणार आहे इकडे 25नी कुणाला डिवाइड केलं लेफ्टला 100ला डिवाइड केलं आणि राईटला 75ला डिवाइड केलं 25 1 जा 25 25 4 जा 100 25 3 जा आणि मग 3 मल्टिप्लाय बाय काय येणार आहे 50 प्लस एक्स येणार आहे सॉल्व करूया एवढे जागेमध्ये बसेल का बघा 4 into 30 120 plus 4x therefore 120 plus 4x is equal to 3 multiplied by 50 150 plus 3x आणि मग एक्सच्या टर्म लेफ्टला घेतल्या कॉन्स्टंट टर्म राईटला घेतल्या तर 4x minus 3x is equal to 150 minus 120 म्हणजेच x is equal to 30 kg क्रॉस चेक करायचं असेल तर बघा 50 किलो आहे त्याच्यामध्ये 30 किलो ॲड केला तर टोटल क्वांटिटी झाली 80 kg आणि 80 kgमध्ये ज्यावेळेस 50 किलो अलॉय होता त्याच्यामध्ये 60% म्हणजे किती किलो 30 किलो लीड होता त्यावेळेस टीनची क्वांटिटी किती असणार आहे तर 20 kg असणार आहे याचा अर्थ लीड टीन तेवढंच असणार आहे 20 kg आणि 30 kgमध्ये 30 kg ॲड केल्यामुळे 60 kg झाले टीनची क्वांटिटी आहे 20 kg आणि याच्यामध्ये 30 प्लस 30 म्हणजे 60 kg लीड झालं आणि हे टीन आहे बघा पर्सेंटेज 60 आणि 20 आणि 60 यांचे ॲडिशन किती होते 80 kg होणार आहे आणि 80 kgच्या 25% म्हणजे 25% म्हणजे किती तर 20 तुम्हाला आठवत असेल 80 पैकी तुम्हाला 60 मार्क मिळतात त्यावेळेस किती पर्सेंट होतात तर 75% होतात टोटल क्वांटिटी 80 kg आहे त्यापैकी 60 लीड आहे याचा अर्थ किती पर्सेंट लीड आहे 75% म्हणजेच 25% टीन असणार आहे म्हणजे 20 kg